हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. या मालिकेत येणाऱ्या भागांमध्ये असा काही जबरदस्त आणि महाभंडार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एपिसोडची सुरुवात होते ती एका अत्यंत कडक आणि डॅशिंग सीनने. आपण मागील भागात पाहिलंच आहे की किर्लोस्करच्या कंपनीचा बदनाम करण्यासाठी निकृष्ट आणि खराब दर्जाचा माल पाठवण्यामागे कोणाचा हात होता, तर ती म्हणजे सौदामिनी देशमुख. आता हे सत्य अर्णव आणि ईश्वरीला पूर्णपणे समजलं आहे. अर्णवला हे कळून चुकले की ही बाई बिझनेसच्या नियमांनी लढत नाही, तर हिला फक्त आणि फक्त मला खाली खेचायचं आहे. म्हणूनच अर्णव आणि ईश्वरी थेट सौदामिनीच्या केबिनमध्ये धडकतात आणि तिला जाब विचारतात. पण सौदामिनीचं माज काही कमी होत नाही. ती अर्णवकडे बघून हसते आणि म्हणते, वा तुम्ही दोघंही आलात, मला जाब विचारायला, छान. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अर्णव किर्लोस्कर, तुमच्या हातात आता खूप कमी वेळ उरला आहे. तुमची कंपनी वाचवण्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरलेत, कारण तुमचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. हे ऐकताच आपली ईश्वरी शांत बसेल का, तर अजिबात नाही. ईश्वरी पुढे येते, सौदामिनीच्या डोळ्यात डोळे घालून अगदी ठाणपणे म्हणते, सनसनीत शब्दात सुनवते, ईश्वरी हे बघा सौदामिनी मॅडम, काउंटडाऊनचा आमचं नाही तर तुमचा सुरू झाला आहे. तुम्ही जे नीच राजकारण खेळताय ना, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. वरचा देव तरी आला ना तरी मी तुम्हाला शिक्षा देणारच, पण आम्ही सुद्धा कुठे कमी पडणार नाही. तुमची जी काही लायकी आहे, अवकात आहे ना, ती योग्य वेळी योग्य याच मैदानात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. ईश्वरीचा हा रवरदार पाहून सौदामिनीची बोलतीच बंद होते, कारण तिलाही आता कळून चुकलंय की ईश्वरी ही काही सुधी नुसती साधी भोळी मुलगी नाही आहे, तर ती अर्णवची आता मोठी ताकद झाली आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर चला आपण अशा लोकांची तोंडाने नाही तर थेट जिंकून उत्तर द्यायचं असतं. आणि दोघंही अगदी लोभात तिथून निघून जातात. ऑफिसमधून ईश्वरी आणि अर्णव घरी येतात. घरी आल्यानंतर आजीने हॉलमध्ये सर्व फॅमिली एकत्र बोलवलेलं असतं, विशेषतः करून अर्णव आणि ईश्वरी आणि आकाश नम्रता या दोन्ही नवीन जोडप्यांना. आकाश नेहमीप्रमाणे आपल्या चुलबुली स्टाईलमध्ये विचारतो, वा आजी काय बात आहे, आज सगळ्यांना आजचं आश्चर्य का बोलवलंस, काही स्पेशल प्लॅनिंग आहे का, आपण सगळे कुठे बाहेर फिरायला किंवा पिकनिकला वेळ जातोय का. हे ऐकून नम्रताचे डोळे चमकतात. तिला वाटतं खरंच कुठे फिरायला जायला मिळणार. पण आजी लगेच आकाशचा फुगा फोडते आणि म्हणते, अजिबात नाही, कुठेही फिरायला जायचं नाही. काही दिवसांवर वटपौर्णिमा येऊन ठेपली आहे. आपल्या घरची आणि घराण्याची एक ठरलेली परंपरा आहे, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज जर माझी सात्विक अर्णवची आई असती, तर तिनेच या नव्या सुनांना सर्व नियम समजावून सांगितले असते. सात्विकचं नाव निघताच अर्णवचा चेहरा थोडा उतरतो. त्याला आपल्या आईची आठवण येते, पण तो स्वतःला सावरतो. ईश्वरी आजीच्या जवळ जाते आणि अत्यंत नम्रपणे म्हणते, आजी तुम्ही सांगा, आईचे जे काही नियम आहे आणि परंपरा असतील ते आम्ही अगदी मनापासून पाळेल. आजी प्रेमाने ईश्वरीच्या डोक्याला हात ठेवते आणि म्हणते, मला माहीत आहे ग पोळी, तू खूप गुणी आहेस. नियम असा आहे की वटपौर्णिमेला जेव्हा स्त्रिया वराची पूजा करायला जातील, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या नवऱ्यासुद्धा जायला हवं. कारण ज्या पुरुषासाठी तुम्ही 7 जन्माचे बंधन मागणार आहात, त्या पुरुषाने तिथे उपस्थित असणं गरजेचं असतं. त्यामुळे ईश्वरीसोबत अर्णव आणि नम्रतासोबत आकाशला वडाच्या पूजेला जातील. हा नियम ऐकून अर्णवची आणि ईश्वरी एकमेकांकडे एकटक बघत राहतात. त्यांच्यातली एक हलकीशी नजर आणि छुपा रोमांस इथे स्पष्ट जाणवतो. यानंतर आजी ईश्वरीला एक अतिशय सुंदर बॉक्स देते. आजी म्हणते, ईश्वरी हे सात्विकचे दागिने आहेत. तिची अशी तीव्र इच्छा होती की जेव्हा तिच्या मोठ्या मुलाचे लग्न होईल आणि तिच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा असेल, तेव्हा हे खानदानी दागिने तिलाच मिळावेत. हा सात्विक नाही आहे, म्हणून तिच्या वतीने हा आशीर्वाद मी तुला देते. हे ऐकून ईश्वरीचे डोळे पाणवतात. ती अत्यंत भावुक होते. घरातील मोठी सून म्हणून मिळालेला हा मान आणि सासूचं प्रेम पाहून ईश्वरीला गैरवून येतं. अंजलीसुद्धा ईश्वरीला समजते. हो ग ईश्वरी ताई, हा तुझाच आशीर्वाद आहे, तो आनंदाने स्वीकार. आता हॉलमध्ये हे सगळं सात्विकमय आणि ईश्वरीमय वातावरण पाहून एका बाईच्या पोटात मात्र प्रचंड मळमळ आणि जळजळ सुरू असते. ती म्हणते, वल्लली मनातल्या मनात फुसफुस करत असते. हिला काय प्रत्येक वेळेला या सात्विकचे नियम सांगायची गरज आहे, आणि माझ्या सुनीला नम्रताला कशाला हे उपवासाचे फालतू नियम लावायचे. तिची ही चिडचिड पाहून आपले मामा वल्ललीला चिडवतात आणि विचारतात, अगं हे वल्लली बाई, काय झालं, चेहरा का पाडलायस तू, तुलाही वटपौर्णिमेला उपवास करायचा असेल तर तू बिंदास करू शकतेस, तुला कोणी अडवलं नाही आहे. वल्लली वैतागून म्हणते, तुम्ही गप्प बसा हो,
प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारायचे असतात का तुम्हाला? त्यावर मामीमध्येच हो मी तर करणार आहे बाबा वटपौर्णिमा. हे ऐकल्यानंतर मामा असा काही घाबरलेला चेहरा करतात की हॉलमध्ये एकच हशा पिकतो. मामाचा भन्नाट कॉमेडी पंच. अगं बाई नको ग नको, मला तर भीतीच वाटते तुझी. हे सगळं तू माझं आयुष्य वाढवण्यासाठी करतेस हे चांगलं आहे, पण पुढचे 7 जन्म मीच तुझा नवरा म्हणून हवाय. देवा रे देवा. सगळेजण पोट धरून हसायला लागतात. पण नंतर मामा वल्ललीकडे बघून जरा सिरियसली आणि प्रेमाने बोलतात. अगं वल्लली, मी मस्करी करतोय ग, पण खरं सांगू का, आपल्या दोघांमध्ये ही जी काही सततची चटपटीत भांडणं आणि नोकझोक सुरू असते ना, तीच बरी आहे ग. जास्त गोडगोड बोलणं की कंटाळा येतो. आपण अशीच भांडत एकत्र हसत राहूया, तोच आपल्यासाठी उत्तम आहे. एरवी मामांची फक्त टोमणे ऐकणाऱ्या वल्लीला आज पहिल्यांदाच नवऱ्याचे तोंडून अशी समजूतदार आणि प्रेमाची भाषा ऐकून मनातून कुठेतरी खूप बरं वाटतं. इकडे आकाश आणि नम्रताच्या बेडरूममध्ये वेगळंच नाट्य सुरू असतं. नम्रता मुळातच खाण्याची प्रचंड आवड आणि तिला भूक अजिबात सहन होत नाही. आकाश तिची समजूत घालतो. नम्रता, बघितलंस ना आजी काय म्हणाली, उद्या कडक उपास करायचा आहे तुला. नम्रता तोंड आणि नाक बोलत म्हणते, अरे पण मला नाही जमत तो उपास, मला खूप भूक लागते. मी आजपर्यंत कधीच असे कडक उपास केले नाही आहेत. आकाश तिला प्रेमाने ठामपणे सांगतो. तसं नाही चालणार नम्रता मॅडम, घरची परंपरा आहे ना, मग तुला करावंच लागेल. आणि मुख्य म्हणजे तू हा उपवास कोणासाठी करतेस? माझ्यासाठीच ना. हे ऐकल्यावर नम्रताचे डोळे पुन्हा एकदा चमकतात आणि ती आकाशच्या गळ्यात हात टाकून लाडाने म्हणते, अच्छा, म्हणजे मी तुमच्यासाठी एवढा कडक उपवास करायचा, मग तुम्ही मला बदल्यात काय गिफ्ट देणार? आकाश असतो आणि तिला एक छान सरप्राईज गिफ्ट देण्याचं प्रॉमिस करतो. थोड्या वेळाने वल्लरी नम्रताच्या रूममध्ये येते. ती नम्रताला एक अतिशय महागडी आणि सुंदर साडी देते आणि म्हणते, नम्रता, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे, तुझी आई इथे नाही आहे, त्यामुळे माहेरची साडी म्हणून ही साडी तू नेस. आपल्या आईने नम्रताला सुनेसारखा स्वीकार केला आहे हे पाहून आकाशला प्रचंड खुश होतो. नम्रता आणि अंजलीला सुद्धा खूप आनंद होतो. पण मामा मात्र दालतून हे सगळं बघून डोक्याला हात लावतात. मामाच्या तीक्ष्ण मेंदूमध्ये लगेच शंका येते, वल्लली आणि एवढं चांगलं वागणं अशक्य आहे. ही नक्कीच आतल्या काहीतरी मोठा गेम करते, मला हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आता येथे एपिसोडचा सर्वात रोमॅन्टिक आणि क्यूट सीन, अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूममधला सीन तो येतो. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ईश्वरी तयार होत असते. तिने सात्विकला दिलेली ती सुंदर पारंपरिक साडी नेसलेली असते. अंगावर ठुशी, कोल्हापुरी साज, नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा अस्सल मारमार शृंगार करून ती आरशासमोर बसलेली असते. तितक्यात पाठीमागून अर्णव रूममध्ये येतो आणि आपल्या खास स्टाईलमध्ये आवाज येतो, मिस इंदुरा. अचानक आलेल्या आवाजाने आपली ईश्वरी दचकते आणि मागे वळून बघते. अर्णव हसत म्हणतो, काय मिस इंदोर, मागे वळून अशी घाबरलीस ना? ईश्वरी दाजमध्ये, मग काय, असा अचानक गुपचूप येऊन आवाज दिला तर कोणीही दचकेलच ना. अर्णव चालत तिच्या अगदी जवळ येतो. तो तिच्या डोळ्यात तिच्या त्या पारंपरिक रूपाकडे अगदी हरवून बघत राहतो. वातावरणात एक वेगळीच शांतता आणि रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं. अर्णव अगदी मनापासून आणि मृदू आवाजात म्हणतो, मिस इंदोर, खरं सांगू का, तू आज खूपच सुंदर दिसतेस. आईचे हे जे पारंपरिक दागिने आहेत ना, ते तुझ्यावर कमालीचे शोभून दिसत आहेत. मला आज जाणवते की आईची प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठीच बनली होती आणि हे जे काही आपल्यात घडतंय ना, मला खरंच खूप छान वाटते. अर्णवचे तोंडून असं थेट आणि मनाला भिडणारं कौतुक ऐकून ईश्वरीच्या गालावर लाजेची लाली पसरते. ती नजर खाली झुकवते. अर्णव विषय बदलत थोड्या खोडकरपणाने विचारतो, बाय द वे मिस इंदोर, मगाशी मी आकाशला नम्रतेसाठी गिफ्ट आणताना पाहिलं, तर तुला पण काही गिफ्ट वगैरे हवं आहे का? तुझ्या मनात काही इच्छा आहे का? ईश्वरी हसून म्हणते, नाही हो, मला कशाला हवे गिफ्ट, मी तर सहज ताईला बोलले होते. पण अर्णवने मात्र मनातल्या मनात पक्क ठरवलं असतं. त्याने आपल्या मिस इंदोरसाठी एक अत्यंत खास, महागडं आणि सरप्राईज गिफ्ट आधीच प्लॅन करून ठेवलेलं असतं, जे तो तिला योग्य वेळ आली की देणारच असतो. पूजेची वेळ होते. घरातील सर्व मंडळी अंगणात वडाच्या झाडाजवळ जमतात. नम्रता सुद्धा खूप नटून आली असते. आकाश तर नम्रताकडे बघून अक्षरशः वेडा झालेला असतो. त्याची नजर तिच्यावरून हटत नसते. अर्णव आकाशला चिडवतो, काय रे आकाश, नजर तर हटो भावा. तितक्यात तिथे आपली ईश्वरी येते. ईश्वरीच्या त्या महाडमुळे थाटत बघून आता अर्णवची सुद्धा विकेट पडते. तो ईश्वरीकडे तोंड वाचून बघत राहतो. आता आकाशला चान्स मिळतो. तो अर्णवच्या खांद्यावर
खांद्यावर मारून म्हणतो, काय दादा मगाशी मला ज्ञान देत होतास, आता तू स्वतःच क्लीन बोर्ड झालाय की माझ्यासारखा दोघंही भाऊ एकमेकांकडे बघून असतात. पण या सगळ्या आनंदी वातावरणात एका कोपऱ्यात उभी असते ती म्हणजे अंजली. तिने अंगावर कोणताही शृंगार केलेला नसतो. अगदी साध्या ती कपड्यांमध्ये ती उभा असते आणि तिचा चेहरा प्रचंड पडलेला असतो. ईश्वरीला तिचं दुःख लगेच समजतं. ती अंजलीजवळ जाते आणि म्हणते, ताई प्लीज तू आमच्यासोबत चल ना पूजेला, तुला बरं वाटेल. पण अंजली अत्यंत उद्धटपणे आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते, नको ईश्वरी, मला तिथे यायचं नाही आहे. मला तर या वटपौर्णिमेच्या सणाचा राग येतोय, कारण मी सुद्धा कधी काळी याच वयाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून त्या माणसाच्या 7 जन्म मागितला होता आणि मला बदल्यात काय मिळालं? फसवणूक, एकटेपणा. मला पुन्हा त्या छोट्या आशेमध्ये अडकायचं नाही आहे. मी इथे आपल्या कनूसोबत थांबते, तुम्ही लोक जा. अंजलीची हे वेदना पाहून ईश्वरीचं हृदय पिटवून निघतं. ती अंजलीला हातात घेऊन तिला धीर देते. ताई तू अजिबात हिंमत हारायची नाही आहेस. वाईट काळ गेलाय, आता सगळं चांगलं होईल. तू फक्त स्वतःवरच विश्वास ठेव, ढळून जाऊ नकोस. आता येतो या एपिसोडचा सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा क्लायमॅक्स. वल्लरी आणि नम्रता मिळून ईश्वरीला या पूजेसाठी रोखण्यासाठी एक अत्यंत नीच प्लॅन केलेला असतो. वडाच्या झाडाभोवती ज्या मार्गावरून ईश्वरी अनवणी फेऱ्या मारणार असते त्या ठिकाणी मातीमध्ये या दोघींनी मुद्दाम टोकदार खिळे आणि काचाचे तुकडे लपवून ठेवलेले असतात. त्यांचा प्लॅन असतो की ईश्वरीच्या पाय हा खेळावर पडावा, ती रक्तबंबाळ व्हावी आणि तिला वटपौर्णिमेची पूजाच पूर्ण करता येऊ नये, जेणेकरून नम्रता घरातील एकमेव उपासधारी सून म्हणून मिळवेल. ईश्वरी हातात पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ येते. वल्लरी मनातल्या मनात क्रूरपणे हसत असते. चल ईश्वरी, टाक पुढचं पाऊल, आता बघ तुझ्या पायांचे कसे तुकडे होतात ते. ईश्वरी डोळे बंद करून वडाला नमस्कार करते आणि पहिलं पाऊल पुढे टाकणार तितक्यात कॅमेरा फिरतो आणि अर्णव तिथे एंट्री घेतो. अर्णवची तीक्ष्ण नजर जमिनीवर पडलेल्या त्या चमकणाऱ्या खेळांवर पडते. त्याला क्षणात समजून चुकतं की ही कोणाची तरी डाव आहे. ईश्वरीचा पाय त्या खेळांवर पडणार त्यापूर्वीच अर्णव वाऱ्याच्या वेगाने पुढे येतो आणि बरंच सर्वांसमोर ईश्वरीला आपल्या दोन्ही हातात हलगत उचलून घेतो. ईश्वरी अचानक हवेत गेल्यामुळे प्रचंड घाबरते. तिच्या हातातलं ताट सावळत ती अर्णवच्या गळ्यात घट्ट हात टाकते आणि ओरडते, अर्णव सर, हे काय करताय तुम्ही? खाली उतरा, मला सगळे बघतायत. त्यावर अर्णव तिच्या डोळ्यात एकटं बघत अत्यंत रुबाबात आणि स्मित हास्य करत अशा काही डायलॉग मारतो की थिएटरमध्ये शिट्ट्या वाजाव्यात. तो म्हणतो, शांत बसा मी सिंदूर, खाली अजिबात उतरलं नाही. आजीने काय सांगितलं होतं, नवऱ्याने बायकोसोबत फेऱ्या मारायच्या असतात ना, मग आज तुझे हे 7 फेरे मी पूर्ण करणार, तुला असंच उचलून घेऊन. कारण तुझ्या कोमल पायांना साधी ठेच जरी लागली ना तरी वेदना मला होणार आहेत. बॅकग्राऊंडला हिरे माझा मित्वा डायलॉग सॉन्ग अगदी हाय व्हॉल्यूममध्ये वाजू लागतं. अर्णव ईश्वरीला आपल्या भाऊंमध्ये उचलून घेऊन वडाच्या झाडाभोवती 1, 2, 3 करत 7 फेऱ्या मोडतो. ईश्वरी अर्णवच्या अनपेक्षित अथांग प्रेमाने पूर्णपणे भारावून जाते. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. संपूर्ण फॅमिली अंजली आकाश हे दृष्ट पाहून थक्क होतात आणि आनंदाने टाळ्या वाजवतात. आणि इकडे वल्लरी आणि नम्रताचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होतात. ज्या ईश्वरीला घरात बसवण्याचा प्लॅन होता ती ईश्वरी आता थेट नवऱ्याच्या कडेवर बसून वराच्या फेऱ्या मारत असते. त्यांचा प्लॅन तर फसलाच, पण उलट अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची एक नवी आणि अद्भुत सुरुवात संपूर्ण जगाने पाहिलेली असते. नम्रताचा चेहरा अक्षरशः रुकुंडीला आलेला असतो आणि वल्लरी रागाने तुरून पाय आपटून निघून जाते. मित्रांनो, हा येणारा भाग म्हणजेच मराठी टेलिव्हिजनवरचा एक आयकॉनिक रोमॅन्टिक एपिसोड ठरणार आहे. अर्णवने ज्या पद्धतीने आपल्या बायकोचं रक्षण केले आणि तिला दिलेला मान पाहून प्रत्येक प्रेक्षक अर्णवच्या प्रेमात पडलेला आहे. आता यानंतर जेव्हा अर्णवला समजले की हे खेळ टाकण्यामागे नम्रता आणि वल्लरीचा हात होता, तेव्हा अर्णव या दोघींची काय वाट लावणार आणि ईश्वरीला तो कोणता सरप्राईज गिफ्ट देणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला अर्णवची ही हिरोगिरी आणि ईश्वरीचा मार्ग मोडून कसा वाटला हे मला खाली कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि हो, आपले हिरे माझा मित्र अशाच कडक आणि सर्वात आधी अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कडक व्हिडिओमध्ये.